और नेक्स्ट इंटीग्रल कैलकुलस। मतलब फर्स्ट पॉइंट है गैमा फंक्शन। आवाज येतो ना क्लियर? हॅलो. Yes, sir. Yes. ओके, स्टार्ट करूया. बघा गॅमा फंक्शनचा यूज कधी करायचं. फेन गॅमा फंक्शन इज सॉरी इंटीग्रल कैलकुलस इज यूज्ड. मतलब हमें क्या है, गामा फंक्शन होगा, बीटा फंक्शन होगा, वो कब यूज करना है. सपोज अगर इंटीग्रेशन है वो सॉल्व ही नहीं होने वाला है. इंटीग्रेशन आपको दिया हुआ है, एक एग्जांपल 0 to infinity. ओके, e raised to minus x dx फिर तो दिया हुआ है, आप 0 to infinity दिया है. इसका मतलब अभी ए इंटीग्रेशन क्या कर सकते हो, डिफाइन नहीं कर सकते इंटीग्रेशन. इसलिए आप कौन सा फॉर्मूला अप्लाई नहीं कर सकते, क्योंकि उसके बाद ए दिया है आपको एग्जांपल e raised to minus x upon x dx. सपोज 0 to 1 है, तो इस टाइप के एग्जांपल आप सॉल्व नहीं कर सकते ना. इसको हम क्या कहते हैं, इनडिटरमिनेट फॉर्म. इनडिटरमिनेट फॉर्म में इस टाइप के एग्जांपल आप सॉल्व नहीं कर सकते, क्योंकि इसमें 0 to इन्फिनिटी मतलब यहाँ पे इन्फिनिटी है ना. पुट इन्फिनिटी करने के बाद ये सॉल्व नहीं होगा. वैसे यहाँ पे भी वैसे ही है, 0 to 1 है, e raised to minus x upon x, इंटीग्रल सॉल्व नहीं हो रहा है ना, ये सॉल्व नहीं होगा ये इंटीग्रेशन. जब इंटीग्रेशन सॉल्व नहीं होता है इंटीग्रेशन यूज करके, तो फिर क्या करना है हमें, उसे इंटीग्रल कैलकुलस के यूज करके सॉल्व करना है. मतलब गामा फंक्शन और बीटा फंक्शन यूज करके सॉल्व करना है. मतलब जो इंटीग्रैंड रहता है, इंटीग्रैंड, इसे हम क्या कहते हैं, इंटीग्रैंड. अगर इंटीग्रैंड और ये क्या है, लिमिट है. ठीक, इंटीग्रैंड और लिमिट सॉल्व नहीं हो रहा है, तो क्या करना है हमें, गामा फंक्शन का यूज करना है. म्हणजे फंक्शन का डिफाइन करायला आलं ते सांगतोय मी. कारण काय झालं, ज्यावेळेस इंटिग्रेशन असेल तर प्रत्येक इंटिग्रेशन सॉल्व व्हायला पाहिजे ना बाय युजिंग इंटिग्रेशन. पण या टाइपचे एक्झाम्पल असतील 0 to 1 e raised to minus x upon x dx, तर या टाइपचे एक्झाम्पल जर सॉल्व होत नसेल तर त्यासाठी काय करावं लागतं, मग ते सॉल्व तर करायला पाहिजे ना. मग ते करण्यासाठी काय केलं, डिफाईन त्यांनी गॅमा फंक्शन बीटा फंक्शन डिफाईन केलं. त्याला काय म्हणतो आपण, इंटिग्रल कॅल्क्युलस. म्हणजे इंटिग्रेशनच्या पुढचा पार्ट असेल, ज्यावेळेस आपलं इंटिग्रेशन सॉल्वच करता येत नाही, तर त्यावेळेस काय करायचं, गॅमा फंक्शन आणि बीटा फंक्शन यूज करून ते एक्झाम्पल सॉल्व करायचं. ओके, इज द इंट्रोडक्शन. क्या करना था हमें, अगर इंटीग्रेशन आप सॉल्व कर रहे हो और इंटीग्रेशन सॉल्व नहीं हो रहा है, तो क्या करना है उस वक्त, हमें गामा फंक्शन और बीटा फंक्शन का यूज करके सॉल्व करना है एग्जांपल. तो फर्स्ट पॉइंट क्लियर, वहां से उसमें से फर्स्ट पॉइंट गामा फंक्शन. The gamma function, the function of n is strictly greater than 0, defined by the integral is equal to integration 0 to infinity e raised to minus x raised to n minus 1 dx is called gamma function. Okay, हा फॉर्म्युला आहे gamma फंक्शनचा. फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus x raised to n minus 1 dx. Integration 0 to infinity e raised to minus x raised to n minus 1 dx is called gamma function. सिंपल आहे, फक्त फॉर्म्युला आहे. आणि या चॅप्टर मध्ये काय जास्तीत जास्त आपल्याला फॉर्म्युलेच यूज करायचे आहेत. आता गॅमा फंक्शनचा फॉर्म्युला फर्स्ट कसं लक्षात ठेवणार, e raised to minus x integration 0 to infinity. ओके, integration 0 to infinity e raised to minus x raised to n minus 1. Integration 0 to infinity e raised to minus x raised to n minus 1 dx is called gamma function. And is denoted by gamma n. ह्याला काय म्हणायचं, gamma n. ये जो सिंबल है इसे क्या कहते हैं हम, गैमा एन, गैमा 2, गैमा 3, गैमा 4. त्याला काय म्हणायचं, गॅमा फंक्शन. गॅमा ऍक्च्युअली गॅमा असं असतो,
आणि गॅमा फंक्शन डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल यूज करतो, म्हणजे अल्फा बीटा त्यातलं एक गॅमा. ठीक आहे, गॅमा फंक्शन डिनोट करण्यासाठी गॅमा एन. Next, gamma n is equal to integration 0 to infinity e raised to minus x x raised to n minus 1 dx. This is the definite formula for gamma function. म्हणजे काय आहे, गॅमा फंक्शनचा फॉर्म्युला आहे. गॅमा n is equal to integration 0 to infinity e raised to minus x x raised to n minus 1 into dx. नेक्स्ट असेल गॅमा n प्लस 1. म्हणजे करना सिर्फ n को रिप्लेस करना है. कैसे रिप्लेस करना है? n is replaced by n plus 1 in given definition. त्याच्यामध्ये फक्त n च्या ठिकाणी n plus 1 पुट करा. इथे n plus 1 पुट करणार आपण आणि ते काय व्हावं, n minus 1 च्या ठिकाणी n plus 1 पुट करा. n minus 1 आहे त्याच्यामुळे काय व्हावं, n minus 1 याच्यामध्ये n plus 1 आणि रिमेनिंग minus 1 ॲज इट इज. तर आपल्याला काय केलं, आपण n plus 1 n रिप्लेस केला बाय n plus 1. 1 1 will get cancelled, only n is remaining. For solving example we have to use this formula, second formula. Okay, ये फॉर्मूला हमें यूज करना है. कब यूज करना है हमें फॉर्मूला? एग्जाम्पल सॉल्व करने के लिए ये फॉर्मूला यूज करना है. एक्चुअल में डेफिनेशन ए है, लेकिन आप सॉल्व करने के लिए ए यूज करना है. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ गैमा फंक्शन. गैमा एन इज इक्वल टू इंटीग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेज टू माइनस एक्स एक्स रेज टू n माइनस 1 इंटू dx. और एग्जाम्पल सॉल्व करने के लिए हमें क्या करना है, गैमा एन प्लस 1 इज इक्वल टू इंटीग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेज टू माइनस एक्स एक्स रेज टू n इंटू dx. ये फॉर्मूला में यूज करना है. फॉर एग्जाम्पल 0 टू इन्फिनिटी e रेज टू माइनस एक्स एक्स रेज टू 4 इंटू dx. त्याचा अर्थ काय असणार आहे, कम्पेअर करा. कंपेअरिंग दिस बोथ 0 टू इन्फिनिटी e रेज टू माइनस एक्स एक्स रेज टू n dx है this formula. We have to compare this. Given example and definition. बात तुम्ही हे जर दोन्ही जर कंपेअर केलं तर याचा आन्सर काय येणार हो, e रेज टू मायनस एक्स ला e रेज टू मायनस एक्स आहे, 0 ला इन्फिनिटी आहे 0 टू इन्फिनिटी आहे 0 टू इन्फिनिटी आहे. ओके, dx ला dx आहे, x रेज टू n म्हणजे फक्त n इज इक्वल टू काय 4 आहे. ते फक्त व्हॅल्यू इथं पुट करायची. गॅमा 4 प्लस 1 इज इक्वल टू गॅमा 5. झालं याचा आन्सर गॅमा 5. सोपं आहे, फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे का. लिहून घ्या, झाल्यानंतर सांगा. नेक्स्ट है प्रॉपर्टी ऑफ गैमा फंक्शन. फर्स्ट है गैमा n प्लस 1 इज इक्वल टू n गैमा n. गैमा n इज इक्वल टू n मायनस 1 गॅमा n मायनस 1. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज कसं असेल, गॅमा 4 असेल तर इज इक्वल काय असणार बघा 3 गॅमा 3. एक न कमी करायचं. इथं गॅमा काय हा ॲज इट इज बघा, गॅमा 4 इज इक्वल टू 3 गॅमा 3. सॉरी, फॉर एक्झाम्पल म्हणून पण लिहून ठेवा साईडला. गॅमा 4 इज इक्वल टू एक न मायनस करायचं. झालं बघा, फर्स्ट प्रॉपर्टी काय होती, गॅमा n प्लस 1 इज इक्वल टू n गॅमा n और गॅमा n इज इक्वल टू n मायनस 1 गॅमा n मायनस 1. जिथे जी व्हॅल्यू आहे ती काय करायची, फक्त मायनस न 1 एक न मायनस करायची. नेक्स्ट गॅमा n प्लस 1 इज इक्वल टू n फॅक्टोरियल. सपोज गॅमा 4 आहे इज इक्वल काय असणार आहे 3 फॅक्टोरियल. आणि हे इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, इम्पॉर्टंट IMP और MCQ.
एमसीक्यू साठी आयएमपी आहे. देअरफॉर गॅमा एन प्लस 1 इज इक्वल टू एन फॅक्टोरियल. और काय असेल गॅमा एन इज इक्वल टू एन मायनस 1 फॅक्टोरियल. गॅमा एन इज इक्वल टू एन मायनस 1 फॅक्टोरियल. आणि फॅक्टोरियल म्हणजे माहिती आहे 3 फॅक्टोरियल मीन्स काय असणार आहे 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे काय असेल 6. त्यात व्हॅल्यूज ऑफ गॅमा. Gamma 5 is equal to 4, 3, 2, 1 is equal to 24. If gamma n is negative, then its value is infinity. Gamma n जर negative असेल means for example gamma minus 4 is equal to काय असणार आहे infinity. नेगेटिव्ह टर्मचा गॅमा काय असणार आहे इन्फिनिटी असणार आहे. ओके. नेक्स्ट गॅमा 0 is equal to also infinity. इथेपर्यंत लिहून घ्या. झालं की सांगा मला. Gamma n is equal to 2 times integration 0 to infinity e raised to minus x square into x raised to 2n minus 1 into dx. टाइप फर्स्ट. टोटल 6-7 टाइप आहे. त्यातला फर्स्ट टाइप आहे इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus a x raised to n dx is equal to काय बघा 1 upon n n root of a into gamma 1 upon n. फक्त एक्झाम्पल ओळखायचे. डायरेक्ट याच्यामध्ये पुट केलं की तुम्हाला फायनल आन्सर मिळतं. इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus a x raised to n e raised to minus a x raised to n into dx is equal to 1 upon n n root of a into gamma 1 upon n. Evaluate integration was 0 to infinity e raised to minus x raised to 4 into dx. फॉर्म्युला वगैरे व्यवस्थित लिहून घ्या. डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा याच्यावरती. कम्पेअर करायचं फक्त. Comparing या टाइपच्या 2 मेथड्स आहेत बरं का. 2 मेथड्स तुम्हाला दोन्ही पण शिकतो. जे सोपे वाटते ते आपण कंटिन्यू करूया. ओके. फर्स्ट बघ कंपेअरिंग with integration 0 to infinity e raised to minus a x raised to n into dx. Here a is equal to काय 1 आहे बघा. इथे काय x चा कोणताही कोएफिशियंट नाही म्हणजे काय a is equal to 1 आणि n is equal to काय 4 आहे. फक्त इथे व्हॅल्यू पुट करा. Therefore integration 0 to infinity e raised to minus x raised to 4 is equal to 1 upon n. n म्हणजेच किती आहे 4. n म्हणजे रूट ऑफ म्हणजे फोर्थ रूट ऑफ a ची व्हॅल्यू काय 1 आहे इंटू गॅमा 1 अपॉन 4. म्हणजे काय ना वाव फोर्थ रूट ऑफ 1 चा रूट घ्या तर काय घ्या 1 ची व्हॅल्यू म्हणजे ॲज इट इज 4 इंटू गॅमा 1 अपॉन 4. दिस इज द फायनल आन्सर. आज समजलं एक्झाम्पल कसं घ्यायचं ते. फक्त कंपेअरिंग करा. कंपेअरिंग विथ दिस फॉर्म्युला. आणि तुम्हाला फॉर्म्युला तुमचा टाइप पार्ट पाहिजे ना. Write down this.
मग समजला एक्झाम्पल काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? हॅलो, एक्झाम्पल समजलं? हो सर. मला दुसरी मेथड आपण यूज करूया. ओके, we know that the definition of gamma function. What is the definition? 0 to infinity e raised to minus x raised to n dx, which is equal to as the gamma n plus 1. ठीक है, definition of gamma function है. क्या करें? Given example converted into definition of gamma function. काय करायचं? हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डेफिनेशन ऑफ गॅमा फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, इथं काय एक्स रेस टू 4 आहे, पण गॅमा फंक्शन मध्ये काय ओनली एक्स आहे. नाही तर एक्स रेस टू 4 इज इक्वल टू काय, तर एक्स येत आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? एक्स रेस टू 4 इज इक्वल टू पुट करावं लागेल. इसमें क्या करना है? देखो, ये दोनों अगर कंपेयर करेंगे आप, तो यहाँ पे 0 टू इन्फिनिटी dx है, और यहाँ पे एक्स रेस टू n नहीं है, लेकिन वो आ जाएगा ऑटोमेटिक. कैसे आएगा? अगर आपने यहाँ पे देखो, यहाँ पे सिर्फ इसमें एक ही टर्म देखने, कौन सी टर्म देखने मालूम है? यहाँ पे ये जो मेथड है सेकंड मेथड, अभी जो हमें ये मेथड यूज कर रहे हैं, आप हर एक डेफिनेशन में यूज कर सकते हो, हर एक टाइप में, कौन सा भी टाइप हो, यही एक फॉर्मूला यूज करना आपको. इसके लिए कोई फॉर्मूला जो डेफिनेशन है, जो टाइप फर्स्ट मैंने दिया ना, ये आपको याद रखने की कोई जरूरत नहीं है. इस टाइप जो सेकंड टाइप में बता रहा हूँ ना, उस टाइप के लिए कोई जरूरत नहीं इसकी. आप डायरेक्ट एग्जांपल सॉल्व कर सकते हो, कौन सा भी टाइप हो दो, कौन सा भी टाइप हो असने दो, होने दो, ये भी आप सॉल्व कर सकते हो उस एग्जांपल को. म्हणजे काय असेल, कोणताही टाइप असू द्या, त्या टाइप मध्ये तुम्ही हे एक्झाम्पल आहे ना, मी जे आता मेथड तुम्हाला सांगतोय ना, ते मेथड तुम्हाला कोणत्याही टाइप मध्ये यूज करता येते. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युलेवर पाठ करायची गरज पडत नाही. फक्त तुम्हाला एकच फॉर्म्युला पाठ पाहिजे, डेफिनेशन ऑफ गॅमा फंक्शन. तर तुमचं पाठ असेल, नंतर फक्त एक रूल यूज करायचा. कोणता रूल यूज करायचा बघा, इथं ई रेस टू मायनस एक्स पाहिजे आपल्याला, मायनस एक्स. आता इथं मायनस आहे, पण इथे एक्स रेस टू 4 आहे ना, तर हे एक्स रेस टू 4 नको आहे. मग जे नको त्या ठिकाणी फक्त पुट करायचं, पुट एक्स रेस टू 4 इज इक्वल टू टी. आम्ही काय सांगितलं, इथे फक्त आपल्याला ई रेस टू मायनस एक्सच पाहिजे फक्त. मग तो एक्स नाही ना, एक्स रेस टू 4 आहे, मग त्या ठिकाणी काय करायचं? पुट करायचं. म्हणजे एक्स रेस टू 4 इज इक्वल टू टी पुट करा. मग आता पुट केल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं एक्झाम्पल. ओके, तर कसं कन्वर्ट करायचं? पुट केलं की डिफरन्शिएट with respect to x. 4x raised to 3. Okay, into dx is equal to dt. Okay, 4x raised x cube dx is equal to dt. But इथं काय असणार आहे? ओनली dx आहे, therefore dx is equal to dt by 4x cube. कारण जब टर्मच नाही ना, ते दुसरी कोणती टर्म नाही, मग आपण काय करायला घेऊ, dt अपॉन 4x raised to 3. क्या एग्जाम्पल है? I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी. अजून एक टर्म राहिले, कोणती टर्म राहिली बघा, इथं साईडला लिहायचा, वेन x टेन्स टू 0 t टेन्स टू 0, x टेन्स टू इन्फिनिटी t टेन्स टू इन्फिनिटी. तर पुट करून बघायचा, x इज इक्वल टू 0 पुट केलं का t इज इक्वल टू 0 झालं, x इज इक्वल टू इन्फिनिटी पुट केलं की t टेन्स टू इन्फिनिटी ॲज इट इज. ओके, नेक्स्ट e रेज टू मायनस t into dx is nothing but dt upon 4 by 4x cube is equal to integration 0 to infinity. काय कॉमन इकडे कॉमन घ्यायचं, 1 मिनिट. आपण टोटल टी मध्ये चाललो नाही, पण एक्स राहते ना, एक्स हा निघाला पाहिजे. डबल सॉल्व करू आपण.
बेटा गॅमा फंक्शन म्हणलं की 0 to इन्फिनिटी असतं एक्झाम्पल, आणि ई रेस टू मायनस एक्स यायला पाहिजे. जे टर्म नाही ते टर्म आपल्याला आणायचे. म्हणजे कसे आणायचे, जर जे डिफरंट आहे त्याला पुट करायचं. जे डिफरंट म्हणजे काय, एक्स रेस टू 4 आहे ना, तर आपल्याला काय पाहिजे, टी पाहिजे. मग इथं जर टी आपण एक्स रेस टू 4 इज इक्वल टू टी, दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू काय येणार, टी रेस टू t raised to 1 by 4. X is equal to t raised to 1 by 4. करा differentiate with respect to x. म्हणजे 4x cube dx is equal to dt. Next dx is equal to dt upon 4x cube. But dx is equal to dt upon 4 x cube है. X cube is nothing but क्या असणार, x is equal to t raised to 1 by 4 है. मग x cube is equal to काय येणार, t raised to 3 by 4. t raised to 3 by 4. आणि दुसरं अजून याच्याबरोबर काय यूज करायचं, फेन लिमिट चेक करायचं. x टेन्स टू 0, t टेन्स टू 0, x टेन्स टू इन्फिनिटी, t टेन्स टू इन्फिनिटी. या परत एक्झाम्पल रिपीट, i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus t dx is nothing but dt upon 4 t raised to 3 by 4. h is equal to 1 upon 4 constant 0 to infinity e raised to minus t raised to 3 by 2 is nothing but क्या असणार, t raised to minus 3 by 4 into dt. Comparing with किंवा we know that म्हणा किंवा ब्रॅकेट मध्ये लिहू शकता. इंटिग्रेशन 0 to infinity e raised to minus x raised to n dx is equal to gamma n plus 1. Therefore is equal to 1 upon 4. याच काय येणार टोटल येतं बघा, x रेस टू n असेल तर n प्लस 1 नाही तर म्हणजे t रेस टू मायनस 3 by 4 प्लस 1 गॅमा मायनस 3 by प्लस 4 मायनस 3 by 4 प्लस 1 गॅमा 1 upon 4 इंटू सिम्प्लिफाय करा. हे काय येते बघा, मायनस 3 by 4 प्लस 1, 4 into 1 4 minus 3 1 by 4. अलग पाठीमागचं नाही आन्सर सेम. घ्याल मग कोणती मेथड यूज करायची सांगा. मग तुम्ही फर्स्ट यूज करायची, सेकंड यूज करायची. एक्झाम्पल थोडस वेळ लागतो या एक्झाम्पल सॉल्व्ह करायला, पण हे एक्झाम्पल हे जे मेथड आहे तुम्ही प्रत्येक टाइपला यूज करू शकता. पण या टाइप मध्ये काय असताना तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म्युला असेल तर तुम्हाला एक्झाम्पल चेंज झालं की फॉर्म्युला पण चेंज होणार. त्यास तुम्हाला भरपूर फॉर्म्युले पाठ करावे लागतील. काय केलं आपण, इथं जे वेगळी टर्म आहे त्याच्याबद्दल पुट केलं. डिफरन्शिएट करा, dx इज इक्वल टू dx फाइंड करायचा. dx काय तर dt अपॉन 2 t रेज टू 1 by 2. पुट केलं म्हणलं की हे लिमिट पण फाइंड करायची, कारण हे जे लिमिट आहेत ते x लिमिट आहेत. आपण t मध्ये चालू म्हणून टीच लिमिट फाइंड करायची. त्यानंतर फक्त आलेले सर्व व्हॅल्यू इथं पुट करा आणि कंपेअरिंग करायचं. सिंपल एग्जांपल से e रेज टू जो वैल्यू है ना यहाँ पे -x चाहिए, वो याद रखो. अगर डिफरेंट है, उस डिफरेंट के जगह पे क्या करना है, सिर्फ पुट करना है. और उसके बाद कंपेयरिंग विद डेफिनेशन ऑफ गैमा फंक्शन. उसके बाद प्रॉपर्टी यूज करनी है सॉल्व करने के लिए.
नेक्स्ट है इंटीग्रेशन 0 to infinity root x e raised to minus cube root of x dx. Evaluate integration 0 to infinity root x e raised to minus 3 root x dx. मग काय पुट कर फक्त इथे चेक करायचं, दुसरं काय चेक करायचं नाही. क्यूब रूट ऑफ एक्स आहे इथे फक्त पुट करायचं. Put cube root of x is equal to t. That implies x raised to cancel 1 by 3 is equal to t. म्हणजे काय असणार आहे, x is equal to t cube. डिफरेंशिएट करा 1/3 x raised to 1 by 3 minus 1 minus 2 by 3 is equal to dx. Next cancel dx is equal to dt upon काय होणार मल्टिपल डिवाइडला 3 म्हणजे इकडे मल्टिपलला जाणार 3 डिवाइडला x raised to minus 2 by 3. As x tends to 0 t tends to 0 ते as it is राहणार. ओके when x tends to 0 t tends to 0, x tends to infinity t tends to infinity. Therefore I is equal to integration 0 to infinity square root of x आहे म्हणजे काय असणार आहे, x ची व्हॅल्यू पुट करा, x इज इक्वल टू काय t क्यूब ब्रैकेट रेस टू क्यूब रूट मीन्स क्या असणार है 1/2. तो x क्यूब रूट ऑफ x है ना, यहाँ पे क्या करना है, x की जगह पे सिर्फ वैल्यू पुट कर दो. x की वैल्यू क्या है t क्यूब है ना, x की वैल्यू t क्यूब पुट कर दो यहाँ पे, x की जगह पे t क्यूब और रूट मतलब क्या रहता है 1/2 इंटू e रेस टू माइनस t इंटू 3 टाइम्स dt अपॉन यहाँ पे रहेगा ना, कंप्लीट करना रहेगा यहाँ पे 3 dt अपॉन t रेस टू क्यूब है यहाँ पर, यहाँ पे क्यूब रूट है मतलब एक दूसरे का कैंसिल हो जाएगा, t रेस टू माइनस 2 रहेगा, t रेस टू माइनस 2 इंटीग्रेशन 0 to infinity t रेस टू 3/2 इंटू e रेस टू माइनस t, t रेस टू क्या हो जाएगा, ये 2 हो जाएगा, 3 कांस्टेंट बाहर निकल दो इंटू dt. इक्वल 3 इंटीग्रेशन 0 to infinity e रेस टू माइनस t. तो यहाँ पे t रेस टू 3/2 और t रेस टू 2 है, मतलब क्या होगा 3/2 प्लस 2 4 प्लस t रेस टू 7/2 7/2 इंटू dt. कंपेयर कर दो हमारे गामा फंक्शन से, इंटीग्रेशन 0 to infinity e रेस टू माइनस x x रेस टू n इंटू dx इज इक्वल टू गामा n प्लस 1. 3 एज इट इज, यहाँ पे n की वैल्यू क्या है 7/2 है, मतलब 7/2 प्लस 1 विच इज इक्वल टू 3 इंटू गामा 9/2. और आपने फर्स्ट प्रॉपर्टी यूज कर दी तो क्या आ जाएगा, देखो यहाँ पे फर्स्ट प्रॉपर्टी कौन सी है, अगर गामा n है तो इसका मतलब क्या है n-1 इंटू गामा n-1, ये प्रॉपर्टी यूज करनी है हमें यहाँ पे.
क्योंकि एग्जाम्पल ही सॉल्व होता है ना आगे। देखो 9/2 है, मतलब -1 किया तो क्या हो जाएगा, देखो 7/2। तो गामा कितना बचेगा, 7/2 मतलब 5/2 इंटू क्या होगा 3/2 इंटू क्या होगा 1/2 इंटू गामा 1/2। 9/2 मतलब क्या, आप सिंप्लीफाई करते जाने का ना यहाँ पे। 3 इंटू, देखो 9/2 मतलब कि -1 किया तो क्या हो जाएगा 7/2। उसके बाद यहाँ पे 7/2 आएगा, उसके बाद 7/2 को भी सिंप्लीफाई किया तो -1 किया तो क्या आ जाएगा 5/2 आएगा। 5/2 को -1 किया तो कितना आ जाएगा 3/2 आएगा। 3/2 को माइनस किया तो कितना आएगा 1/2। तो इसका सिंप्लीफाई करके लिखो कितना था, देखो गामा 1/2 मतलब कितना √5। उसके बाद इसका कैलकुलेशन करके लिखो कितना था, देखो कैलसी पे कर सकते हो 3 × 7 × 5 × 3, 315 divided by 2 into 2 into 2 into 2, 16। ये फाइनल आंसर।